नमस्कार मित्रांनो, 6 जून 1674, ठिकाण रायगड। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला जातो। कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलकात नव चैतन्याचा सोहळा पार पडला होता। या दिवशी महाराज छत्रपती हे पद धारण करतात। छत्रपतीचा अर्थ होतो सार्वभौम आणि सर्वेसर्वा। महाराणी म्हणून सोयराबाई तर युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक करण्यात होतो। राज्य कारभारासाठी अष्टप्रधान मंडळांची निर्मिती करण्यात येते आणि हा सोहळा भारताच्या इतिहासात अजरामर होऊन जातो। परंतु महाराजांच्या राज्याभिषेकाआधी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती? का महाराजांना आपल्याच लोकांकडून विरोध सहन करावा लागला राज्याभिषेकासाठी? का महाराजांना दुसऱ्यांदा राज्याभिषेक करावा लागला? पाहूयात आजच्या व्हिडिओत। खरं तर राज्याभिषेकाचा विचार कुणाचा? मुळात हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडत असतो। काहींच्या मते हा विचार होता गागा भट्टे यांचा, काहींच्या मते हा विचार होता जिजाऊ माँसाहेबांचा, तर काहींच्या मते हा विचार होता बाळाजी आवजी चिटणीस यांचा, काहींच्या मते हा विचार होता रामदास स्वामींचा, तर काहींच्या मते हा विचार होता खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा। परंतु त्याबद्दल ठोस पुरावा असा उपलब्ध नाही। परंतु केलेल्या अभ्यासांवरून असा तर्क काढला जातो की राज्याभिषेकाची कल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती आणि त्यासाठी ती गेली कित्येक वर्ष काम करत होते। असो, विचार जरी कुणाचा असला तरी इच्छा मात्र सर्वांचीच होती। महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी इतिहासात थोडं मागं जाणं आपल्याला गरजेचं आहे, कारण तेव्हाच आपल्याला राज्याभिषेकाचं महत्त्व समजण्यास मदत होईल। पूर्वीच्या काळी हिंदूंची अशी विशाल साम्राज्य होती। चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांचा साम्राज्याचा विस्तार आजच्या अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानपर्यंत पोहोचला होता आणि याच हिंदूंच्या वैदिक धर्माच्या जोडीला जैन व बौद्ध हे दोन धर्म सुखी समृद्धीने नांदत होते। परंतु 1001 साली गजनीचा मोहम्मद अटक ओलांडून हिंदुस्थानावर आक्रमण करतो। खरं तर सुरुवातीला जे काही इस्लामी आक्रमणकर्ते होते त्यांचे एकच धोरण होतं, ते म्हणजे सर्व धर्मपंथ मोडीत काढून फक्त आपल्या धर्माचा प्रसार करायचा। परंतु असं म्हटलं जातं की ज्या वेळेस हजरत मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, त्यावेळेस इतर धर्मांप्रमाणेच इस्लाम धर्माची स्थापना सुद्धा सत्य, अहिंसा, प्रेम, सद्भावना या तत्वांच्या आधारावर झाली होती। परंतु धर्म प्रसाराच्या वेळी काही रानटी टोळ्यांनी हा धर्म स्वीकारला, जसं की तुर्की आणि मोंगल या रानटी टोळ्यांनी हा धर्म स्वीकारला आणि रानटी असलेले हे लोक मुसलमान झालेत। म्हणूनच असं म्हटलं जातं की इस्लामाची मूळ विचारधारा यामुळेच विकृत होत गेली। धर्म प्रसारासाठी आक्रमण करायचं, राज्य जिंकायचं, लूटपाट करायची, एवढे एकच धोरण या आक्रमणकर्त्यांचं होतं। हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा या सर्वांचा नायनाट करण्यासाठीच या इस्लामी आक्रमणकर्त्यांनी हिंदुस्थानात पाऊल ठेवलं आणि या भीषण हत्याकांडाला प्रारंभ केला जातो गजनीचा मोहम्मदकडून। तो स्थानेश्वर, मथुरा या ठिकाणी आक्रमण करून त्या ठिकाणी हिंदूंची मंदिरे तो तोडतो। हिंदूंची मंदिरे त्याच्याकडून तोडली जातात, हिंदूंच्या कत्तली केल्या जातात, हिंदूंची विटंबना केली जाते, त्यासोबतच मूर्तीची विटंबनाही केली जाते आणि पुढे गेली 700-800 वर्षे हा प्रलय असाच सुरू होता आणि त्यासोबतच हिंदूंवर जिजिया नावाचा करही बसवला गेला। जिजिया कराबद्दल सांगायचं झालं तर गैरमुस्लिम लोकांना जर जिवंत राहायचं असेल तर त्यांना जिवंत राहण्यासाठी हा कर द्यावा लागत होता आणि जर हा कर नाही दिला तर त्यांची कत्तल करण्यात येत होती किंवा त्यांना गुलाम म्हणून ठेवण्यात येत होतं। हिंदू स्त्रिया, हिंदू मंदिरे या सर्वांची विटंबना केली गेली। हिंदूंना हिंदू म्हणून जगणं त्यांनी अशक्य करून टाकलं। महाराष्ट्रातील परिस्थिती काही वेगळी नव्हती। त्या काळी महाराष्ट्रात देवगिरीची यादव राजवट वैभवाच्या शिखरावर होती। परंतु 1294 मध्ये दिल्लीचा अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर म्हणजेच देवगिरीवर आक्रमण करतो व ती लुटतो, ती बुडवतो। पुढे राजा रामदेवराव यादव याच्याकडून तो खंडणी वसूल करतो आणि दिल्लीला परत जातो। पुढे यादव घराण्याचे युवराज शंकरदेवाने दिल्लीची खंडणी देणं बंद केलं। यावरून खिलजी संतापतो आणि तो आपला सरदार मलिक काफूर याला महाराष्ट्रावर म्हणजे देवगिरीवर आक्रमण करण्यासाठी पाठवतो आणि यावेळेसही देवगिरीचा पराभव होतो। पुढे राजा रामदेवराव याच्या जावयाने म्हणजेच हरपाल देवाने पुन्हा बंड केलं, परंतु हे बंड पुन्हा एका सुलतान सरदाराकडून मोडण्यात आलं आणि सुलतानांची सत्ता महाराष्ट्रात कायमस्वरूपी स्थापन झाली। पुढे या सर्व सुलतानांनी एकत्र येऊनच दक्षिण भारतातील राक्षस तागडी येथे एकत्र येऊन विजयनगर हे हिंदूंचं शेवटचं राज्य त्यांनी संपवलं आणि त्यासोबत महाराष्ट्रासोबतच हिंदुस्थानातही हिंदूंसाठी काळरात्र सुरू झाली। महाराष्ट्रात तर महाराजांच्या जन्मा अगोदर सुमारे 350 वर्ष सुलतानांची सत्ता होती। याच ठिकाणी आवश्यकता निर्माण होते ती हिंदवी स्वराज्याची। हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू जनता
एकंदरीत हिंदूंचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना नष्ट केलं पाहिजे, तरच हे शक्य होईल. परंतु असा विचार मात्र कुणी केला नव्हता आणि असा विचार फक्त एकाच व्यक्तीने केला होता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आता जास्त खोलवर न जाता आपण येऊयात राजेंच्या काळात. त्या काळी मराठी सरदारांना राजे हा किताब बादशाहकडून दिला जात होता. किताब जरी त्यांना बादशाहकडून दिला जात असला तरी ते फक्त नावाचे राजे होते. त्यांना कुठलाही राज्याभिषेक समारंभ करण्याचा अधिकार नव्हता. मुळात असा प्रयत्नही आजपर्यंत कुणी केला नव्हता. म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आपण स्वतंत्र राजे आहोत एवढंच महाराजांना जाहीर करायचं होतं तर असं नाही, तर उत्तरात असलेली मोगल, दख्खनमध्ये असलेली कुतुबशाही व आदिलशाही या 5 शहांचा तोडीचे आपण झालो आहोत हे उघडपणे महाराजांना जाहीर करायचे होते. यापुढे कुठल्याही इस्लामी आक्रमणकर्त्याला हिंदूंचा धार्मिक छळ करता येणार नाही, कारण त्यांचा त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे असं आश्वासन भयग्रस्त हिंदूंना द्यायचं होतं. म्हणूनच महाराजांनी हा समारंभ करण्याचा संकल्प केला. हिंदूंना यापुढे त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे या त्या समारंभाने सिद्ध करायचं होतं. सन 1644 मध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याचा उपक्रम हाती घेतात त्यावेळेस 30 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा वचक खुद्द महाराष्ट्रावरच नाही तर बाहेरील असलेल्या सत्ताधीशांवरही बसतो. म्हणूनच लोकांमध्ये आपल्या नवीन राज्याची जाणीव निर्माण करण्यासाठी महाराजांनी हा संकल्प करण्याचा निश्चय केला. कारण महाराज किती बलवान झाले तरी ते विजापुरी सरदाराचा बंडखोर मुलगा म्हणून ओळखले जात होते. त्यांना जुमानणारे कित्येक मराठे सरदार होते, पण त्यांना न जुमानणारे कित्येक मराठे सरदारही होते, कारण त्यांच्या मनावर अजूनही मुसलमानी सत्तेचा पगडा कायम होता. अशा स्थितीत शत्रू मित्रांनी राजांना राजा म्हणून मान द्यायचा असेल तर जनतेत ते शास्त्र पद्धतीने सिद्ध होणं गरजेचं होतं. जोपर्यंत महाराजांचं स्वतंत्र राज्य जाहीर होत नाही तोपर्यंत त्यांना कर गोळा करणे व कायद्याने त्याचे नियमन करणे या गोष्टी त्यांना करता येत नव्हत्या. मुळात प्राचीन भोसले सरदार आपली कुडं हलकी समजत होती, म्हणून कित्येक वेळा महाराजांना सामाजिक व्यवहारात मानहानी सहन करण्याचा प्रसंग येईल. म्हणूनच राज्याभिषेक सारखा समारंभ करून कायद्याची कायम व्यवस्था लावण्याचा निश्चय महाराज करतात. परंतु राज्याभिषेक करणं महाराजांसाठी एवढं सोपं नव्हतं. भोसले घरांमध्ये काही शतकांपासून धार्मिक विधी बंद पडलेले होते, त्यामुळे महाराजांना राज्याभिषेक करता येणार नाही असा काहींचा मतप्रवाह होता. म्हणूनच याचे खंडन करण्यासाठी महाराज आपले शिष्टमंडळ, ज्या शिष्टमंडळात असतात बाळाजी आवजी चिटणीस, कातरे इत्यादी सारखी मंडळी या शिष्टमंडळात असतात आणि हे शिष्टमंडळ राजस्थानमध्ये राज्याभिषेकाची माहिती घेण्यासाठी जातात. कारण त्या काळी राजस्थानमध्ये तिथले राजे राज्याभिषेक करून घेत होती. म्हणून हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेल्यानंतर राज्याभिषेकाची माहिती घेतल्यानंतर पुढे ही सर्व मंडळी वाराणसीला जातात. वाराणसीला ते गागाभट्ट यांना भेटतात आणि त्यांना रायगडावर येण्याचं निमंत्रण दिलं जातं. ठरल्याप्रमाणे गागाभट्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात समारंभाविषयी चर्चा होते आणि मग गागाभट्ट फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तुला पुरुषदान विधी आणि राज्याभिषेक प्रयोग हे 2 ग्रंथ लिहितात. या ठिकाणी गागाभट्टाविषयी आपल्याला थोडी माहिती घेणं गरजेचं आहे, कारण काहींना प्रश्न पडतो की राज्याभिषेक समारंभ हा गागाभट्टांकडूनच का केला गेला. तर गागाभट्ट यांचं मूळ नाव होतं विश्वेश्वर भट बिन दिवाकर भट, पण लहानपणी त्यांना वडील प्रेमाने गागा म्हणायचे, म्हणूनच त्यांचं पुढे नाव गागाभट्ट हे प्रचलित झालं. गागाभट्ट हे मूळचे पैठणचे होते. वेदविद्येची सेवा व प्रसार करण्यासाठी भट्ट घराण्याने त्यांच्या पिढ्याने पिढ्या खर्च केलेत. गागाभट्ट यांचे आजोबांचे आजोबा रामेश्वर भट ज्ञानार्जनासाठी खूप ठिकाणी फिरलेत. ते विजयनगरच्या विख्यात सम्राट कृष्णदेवराय राजाच्या दरबारातही काही काळ होते. पुढे ते काशी येथे जाऊन कायमचे स्थायिक झालेत. पण काशीमध्ये असलेले विश्वेश्वराचं मंदिर सुलतानांकडून उद्ध्वस्त करण्यात आलं. पुढे गागाभट्ट यांचे पंजोबा नारायण भट यांच्याकडून या मंदिराची पुनर्स्थापना केली गेली. अशाच जगविख्यात असलेल्या भट्ट घराण्याचे वंशज होते गागाभट्ट आणि त्याकडे गागाभट्टांची कारकीर्द पूर्ण हिंदुस्थानात पसरलेली होती. याच गागाभट्टांना आपल्या शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि लौकिकही ठाऊक होता. परंतु राज्याभिषेकासाठी सर्वच पक्षांची अनुमती मिळाली असं नाही. कलियुगात क्षत्रिय उरले नाहीत, कारण राज्याभिषेक करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांचाच आणि महाराज क्षत्रिय नाहीत, मग ते राज्याभिषेक करू शकत नाहीत असं मानणारा काही ब्राह्मणांचा व काही मराठ्यांचाही वर्ग होता. याच ठिकाणी उल्लेख केला जातो शुद्राचार शिरोमणी या ग्रंथाचा. अकबराच्या काळात कृष्ण नरसिंह शेष या नावाच्या पंडिताने शुद्राचार शिरोमणी हा ग्रंथ काशी येथे लिहिला. या ग्रंथात तो लिहून ठेवतो की
पृथ्वीवर क्षत्रिय उरलेच नाहीत. परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रिय केली आहे. हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्णांपैकी दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र. आणि क्षत्रिय तर अस्तित्वातच नाहीत. मग महाराज क्षत्रिय कसे आणि ते राज्याभिषेक कसा करू शकतात? म्हणून महाराजांचा राज्याभिषेकावर काहींचा आक्षेप केला गेला. परंतु या ठिकाणी गागाभट्ट यांची भूमिका मोलाची ठरते. ते या सर्व गोष्टींचे खंडन करण्यासाठी कायस्थ धर्म प्रदीप हा ग्रंथ गागाभट्ट यांच्याकडून लिहिला जातो. आणि शूद्राचार शिरोमणी या ग्रंथात क्षत्रियांबाबत ज्या संकल्पना मांडल्या गेल्या होत्या त्या सर्व संकल्पना गागाभट्ट यांच्याकडून या ग्रंथात खोडून काढण्यात येतात. क्षत्रियाच्या नव्याने संकल्पना गागाभट्ट लिहितात. म्हणूनच धर्माच्या नावाखाली खोटे मतप्रभाव पसरवण्याची तोंड त्यांनी कायमची बंद केली होती. राज्याभिषेकाची सर्वच तयारी अभ्यासपूर्वक व चिकित्सक पद्धतीने गागाभट्ट यांच्याकडून करण्यात येत होती. यामध्येच त्यांनी बनवलेली प्रतीके म्हणजेच महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जी सोन्या चांदीची प्रतीके गागाभट्ट यांच्याकडून बनवण्यात गेली होती ती आपली लक्ष वेधून घेतात. या प्रतीकांमध्ये होता लहान मासा, ज्याचा अर्थ होतो ज्या जनतेचे संरक्षण करायला हवी अशी दुर्बल जनता. दुसरं प्रतीक होतं करार जबडा असलेला मोठा मासा, ज्याचा अर्थ होतो ज्यांच्यापासून संरक्षण करायला हवे असे आक्रमक. निपक्षपाती न्यायालयाचं प्रतीक होता रत्नजडित तराजू. स्वस्तिक हे सुवास्तूचं म्हणजे चांगल्या वसाहतीचं प्रतीक होतं. या स्वस्तिकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आक्रमणाला प्रति आक्रमणाने उत्तर दिले जाईल अशी त्याची 4 अग्रवत दर्शवत होती. घोड्यांच्या शेपटांना बांधलेले भाले मराठा सैन्याचं कौशल्य दर्शवत होती. ओंकार मधून परमेश्वराचं असीम रूप दर्शवण्यात आलं होतं, कारण ओंकार मध्ये अंतराळ, काळ, आकार आणि ऊर्जा या वैश्विक गोष्टींचा समावेश असतो. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचं सिंहासन रामजी दत्तोचित्रे यांच्याकडून तयार करण्यात आलं होतं. त्याच बरोबरीला तेवढेच सोन्याचं रत्नजडित छत्रही तयार करण्यात आलं होतं. कार्यालयीन दस्तऐवजांवर महाराजांचा उल्लेख आता क्षत्रिय कुलावतंश श्री राजा शिवछत्रपती म्हणजेच क्षत्रिय कुळातला राजा शिवछत्रपती असा होणार होता. पण हे सर्व सुरू होत असतानाच एका व्यक्तीला मात्र हा समारंभ होऊ द्यायचा नव्हता. त्याचं नाव होतं औरंगजेब. म्हणूनच तो त्याकडे बहादूर खानाला लिहून पाठवतो की कुठल्याही परिस्थितीत महाराजांचा हा समारंभ होऊ देऊ नका. त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र जमून त्या ठिकाणी उच्छाद घाला आणि हा समारंभ मोडीत काढा. परंतु बहादूर खानाकडून जे काही प्रयत्न करण्यात आले ते महाराजांकडून हाणून पाडण्यात आले. म्हणूनच राज्याभिषेक समारंभ संपल्यानंतर महाराज या बहादूर खानाचा समाचार घेतात आणि त्याला चांगलीच अद्दल घडवतात. एवढी सर्व संकटे, एवढ्या अडचणी या सर्वांना तोंड देऊन मात्र 6 जून 1674 रोजी स्वराज्याला पहिले छत्रपती लाभतात. आणि या दिवसाविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्या दिवशी दरबारात उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेंट हा लिहून ठेवतो की 6 तारखेला सकाळी 7-8च्या दरम्यान मी दरबारात पोहोचलो. दरबारात पोहोचल्यानंतर महाराजांना भव्य सिंहासनावर मी आरूढ झालेलं पाहिलं. मौल्यवान वस्त्र परिधान केलेले त्यांचे सरदार त्यांच्या भोवती उभे होते. युवराज संभाजीराजे त्यांच्या बाजूला बसले होते, तर वरिष्ठ ब्राह्मण मंडळी सिंहासनाच्या पुढ्यात बसले होते. सिंहासनाच्या बाबतीत तो लिहून ठेवतो की सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सोन्याच्या मुलामा दिलेली भाले होती आणि त्या भाल्यांवर प्रादेशिक तसेच राजकीय चिन्ह लटकवलेली होती. उजव्या हाताला 2 मोठ्या दातांचे मासे होते, तर डाव्या हाताला घोड्यांच्या शेपटा होता. त्यासोबतच न्यायाचं प्रतीक म्हणून तराजूही त्या ठिकाणी होता. अशा कितीतरी गोष्टी तो इंग्रज अधिकारी आपल्या भेटीत लिहून ठेवतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की त्या दिवसाचा समारंभ कसा होता. जवळपास 1 आठवडा चाललेला हा समारंभ म्हणजेच 29 मे 1674 रोजी सुरू झालेला हा समारंभ 6 जून 1674 रोजी याची सांगता होते. त्यानंतर राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करण्यात येते. प्रधानमंत्री किंवा पेशवा म्हणून मोरोपंत पिंगळे यांची नियुक्ती करण्यात येते. अर्थमंत्री म्हणून निळोपंत सोनदेव यांची नियुक्ती करण्यात येते. अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात येते. वाकणीस म्हणून दत्ताजी त्र्यंबक यांची निवड करण्यात येते. डबीर किंवा विदेश व्यवहार मंत्री म्हणून रामचंद्रपंत डबीर यांची नियुक्ती करण्यात येते. हंसाजी मोहिते यांना हंबीरराव ही उपाधी देण्यात येते आणि त्यांना सैन्याचे सर्वोच्च सेनापती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येते. प्रमुख न्यायाधीश म्हणून निराजी रावजी, तर धार्मिक व्यवहार प्रमुख म्हणून मोरेश्वर या अष्टप्रधान मंडळांची अशा रीतीने नियुक्ती करण्यात येते. छत्रपतींच्या राज्याभिषेक समारंभानंतर शिवशक ही नवीन कालगणना सुरू करण्यात येते. शिवराई व होन ही 2 नाणी पाडण्यात येतात. शिवराई ही चांदीची तर होन ही सोन्याची नाणी होती. परंतु मित्रांनो, राज्याभिषेक समारंभ संपल्यानंतर काही दिवसांनी माँसाहेब जिजाऊंचं निधन होतं आणि झालेला समारंभ हा हिंदूंच्या धार्मिक विधीप्रमाणे झाला नाही, म्हणून हा अपशकुन घडला अशी शक्यता वर्तवण्यात येते.
म्हणूनच महाराज 24 सप्टेंबर 1674 रोजी अगदी साधेपणाने आपला दुसऱ्यांदा राज्याभिषेक करतात. मित्रांनो, आशा व्यक्त करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.